नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की वसुबारस, जी वसुबारस येणार आहे, रमा एकादशी आणि वसुबारस हे एकत्रच येणार आहे. तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला वसुबारसची पूजा करायची असते. तर ती पूजा कशी करायची ते आपण आजच्या भागामध्ये बघूया. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाय गोऱ्याची पूजा करायची असते, गाय वासराची पूजा करायची असते. आणि या दिवशी जर तुम्हाला गाय वासरू दिसलं ना, ते अत्यंत शुभसुद्धा समजलं जातं. आता भरपूर केंद्रांमध्ये गाय वासरांची सेवा म्हणजे गायीचं संगोपन सेवा केली जाते. तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, किंवा ज्यांच्या भागामध्ये गोशाळा आहे तर ते तिथे जाऊन पूजा करू शकता. किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या गावाकडे तर दाराशीच गाय येते, रोज नैवेद्य आपण लावू शकतो. तर तसं जर तुमच्याकडे असेल ना, तर त्या दिवशी गाय वासराची नक्की प्रत्यक्ष पूजा करा. गाय वासरू आलं की त्यांच्या पायावर पाणी टाकून, त्यांना हळदी कुंकू लावून, त्यांच्या भोवती प्रदक्षिणा मारून त्यांना नैवेद्य देऊन आपल्याला त्यांची पूजा करायची असते. आता या दिवसापुरतीच ही पूजा नाही, तर आपल्याला गाईला रोज घास द्यायचा असतो. गाईची रोज पूजा आपल्याकडून झाली पाहिजे. गाईपासून जे मिळणारे पदार्थ त्यांचा आपण वापर करत असतो. गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. तुम्ही बघा, देवाच्या प्रत्येक अवतारामध्ये गाय ही त्यांच्यासोबत आहेच. दत्त अवतार असो, कृष्ण अवतार असो, अशा प्रत्येक अवतारामध्ये गायी ह्या देवांसोबत आहेच. तुम्ही कुठलाही अवतार घ्या, कुठलाही काळ घ्या, पण आजकाल लोक ते पाळत नाही. आता वसुबारस या पूजेपुरतंच आपण पूजा करणार आणि नंतर विसरून जाणार. तर असं सुद्धा करू नका. रोज रोज आपल्याला गायीसाठी एक घास काढायचा असतो. पंचमहायज्ञामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आता जे जे कोणी शहरामध्ये राहतात, तर त्यांना तर गाय वासरू दिसणं फारसं शक्य होत नाही आणि ते जाणंसुद्धा शक्य होणार नाही. तर अशांसाठी आपण घरीसुद्धा पूजा मांडू शकतात. ज्यांच्याकडे जे गायीचं दर्शन प्रत्यक्षसुद्धा घेणार आहे, त्यांनी अशी गायीची आपल्याला घरीसुद्धा पूजा करायची आहे. प्रत्येकाने करायची आहे घरी पूजा. तर ती पूजा मांडणी कशी करायची आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला या पूजेसोबतच सांगणार आहे. त्याचबरोबर गायीची पूजा करताना कुठला मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे सणवार व्रतवैकल्याचं पुस्तक आहे, आपल्या केंद्राचंच आहे. तर त्याच्यात मंत्र दिला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की गायीची पूजा करताना कुठला मंत्र म्हणायचा. आता गाय वासराची जी मूर्ती असते, ही मूर्ती प्रत्येक घरामध्ये असली पाहिजे. आणि त्याचं काय महत्त्व आहे हे जर सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे की प्रत्येक घरामध्ये गाय वासराची मूर्ती का असावी आणि त्याने काय फायदे होतात, किंवा कुठल्या दिशेला ती गाय वासरू आपण ठेवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला कुठला लाभ होतो, हा डिटेल व्हिडिओ केलेला आहे. या आधीचाच व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की चेक करा. आणि चला तर मग आपण डायरेक्टली आता पूजेला सुरुवात करूया. आता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी मी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घेतला आहे. खाली स्वच्छ गोमूत्राने पुसून त्यावर थोडीशी रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून लाल किंवा पिवळं किंवा कुठल्याही रंगाचं वस्त्र अंथरायचं, काळं सोडून. त्यावर गायवासराची मूर्ती असेल तर ती स्थापित करा. आणि प्रथम पूजनीय म्हणून आपण गणपती बाप्पाची आपण पूजा करत असतो, स्थापना करत असतो. म्हणून 2 जोड विड्याच्या पानावर आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे. आता देवघरातमध्ये पूजा झालेली असल्यामुळे मी इथं सुपारीच ठेवते आहे. तर आपल्याला गणपतीचा अभिषेक गणपती अथर्व शीर्षक किंवा ओम गण गणपतये नमः म्हणून आपल्याला अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर स्थापना करून हळदी कुंकू अष्टगंध, त्यानंतर दुर्वा आपल्याला वाहायचे आहे. शमीपत्र असेल तर ते वाहायचं आहे. आणि एक लाल कलरचं फूल किंवा कुठल्याही कलरचं फूल वाहून आपल्याला गणेशाची स्थापना करायची आहे. आता बघा, प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये गाईला पवित्र मानले जाते. गाईच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात आणि म्हणून तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता म्हणूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणवून घेतले. तसेच गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रामधून जेव्हा दुःखित व्यक्तींना सेवा दिली जाते, तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे काय? पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने आंघोळ केली जाते, म्हणजेच पंचगव्याने आंघोळ केली जाते. पोटातून सुद्धा घेतलं जाते. त्यामुळे सुद्धा आपले सगळे रोग बरे होतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे धन, द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. ज्याचे घरी
गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात. या दिवशी गहू किंवा मूग हे खाऊ नये असं म्हणतात. म्हणजे या दिवशी गहू आणि मूग खाल्ले नाही पाहिजे. बऱ्याच स्त्रिया उपवास करतात या दिवशी. तर उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात. या दिवशी पणत्या लावायला सुरुवात करतात. आता गणपतीच्या स्थापनेनंतर ज्या सुपारीची आपण स्थापना केली ती म्हणजे आहे श्रीकृष्णाची सुपारी. आता श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा तुम्ही देवघरातली तिथे लावू शकता, म्हणजे बसवू शकता, त्याची स्थापना करू शकता. तर पण त्या दिवशी वसुबारसच्या दिवशी करायची. आता मी डेमो पूजा करते आहे म्हणून मी सुपारी तुम्हाला दाखवली आहे. प्रथम गणेशाची, मग श्रीकृष्णाची आणि मग जी मधली सुपारीची स्थापना मी करते आहे ती आहे आपल्या गोमातेची. ती सुपारी स्वरूप आपल्याला स्थापना करायची, किंवा तुमच्या देवघरात पितळेची मूर्ती असेल गाय वासराची तर त्याची तुम्ही स्थापना करा. तर अशा प्रकारे मी गोमातेची सुद्धा स्थापना केली आहे. तिला गंध, अक्षता, हळदी कुंकू वाहून, फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे आता गाय वासराची ही जी मूर्ती आहे व्हाईट कलरची मी तुम्हाला दाखवली, ही प्रत्येक घरामध्ये असलीच पाहिजे. खूप पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये यामुळे, आणि आपल्या वास्तूमध्येही असली पाहिजे. वास्तुदोष दूर करण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. तर अशा प्रकारे मी तिलासुद्धा हार घालून, फुलांचा हार घाला, त्यानंतर हळदी कुंकू लावून त्याचीसुद्धा पूजा केली आहे. ज्यांच्या घरी गाय आहे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच ती असते. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखी मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोंजरून बोलणारं तिचं हंबरणं ऐकलं की कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं. अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध किंवा दुग्धोत्पन्न पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. तर संपूर्ण पूजा झाल्यावर इथे गुळाचा नैवेद्य मी दाखवला आहे. ज्यांच्या घरी गाय आहे ते पुरणाचा नैवेद्य करतात, तर तो तुम्ही त्या प्रकारे द्यायचा. तर अशा प्रकारे गायीची पूजा आपली झालेली आहे. बरेच जण कलशसुद्धा मांडतात. कलश मांडून आपण शुभकार्य घडवत असतो. तर अशा प्रकारे आपण पूजा करत असतो. आता बारस आहे म्हणून मी 12 दिवे लावले आहेत. तर अशा प्रकारे 12 दिवे प्रज्वलित करून, नवे कोरे दिवे प्रज्वलित करून आपल्याला ही पूजा करायची असते. या दिवशीपासूनच आपण पणत्या लावायला सुरुवात करत असतो. दिवाळीचा पहिला दिवस असतो. आता जेव्हा आपण गायीची पूजा करतो अशा प्रकारे घरात म्हणा किंवा प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा कुठला मंत्र म्हणायचा तो मी तुम्हाला सांगते. क्षीरोदार्ण वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहाणार्घ्य नमोस्तुते. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतेच आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे. तुला नमस्कार असो. आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्राची माता, वसूंची माता व आदित्याची बहीण आहे, असे ऋग्वेदात सांगितले आहे. तर अशा प्रकारे सुंदर आपली वसुबारसची पूजा झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.